कुठलं गाव? चलेगाव. किती वर्ष ते ऊसाचं? नाही, ऊसाचं क्षेत्र किती पाहुणे वगैरे हुंडी कधी लागते? पावसाळ्यात लागते. हुंडीसाठी काय काय सोडले आता? आता हमका सोडतो आम्ही. बरं, दुसरं काय हमका तर काय तणनाशक दिलं. ठीक आहे. हुंडी हे सगळ्याचं पाहू द्यायचं. सर तुमचा समस्या काय आहे? खोडकिडी मावा असते. खोडकिडी मावा, अजून हुंडी आहे, अजून फुटबॉल काय असतो? ओके. हां, काही जाडी वाढत नाही, काही जाडी वाढत नाही. ह्याचा मेन मुद्दा काय? सेंद्रिय खतच कमी झालं ही समस्या आहे. म्हणजे डेंजर समस्या आहे का साधी समस्या आहे? अति डेंजर समस्या आहे. काय? सेंद्रिय कर्ब कमी होणं. जागे वाढले कोणाच्यामध्ये? शेतकरी ऊस लावून समजा, हां, मजुरी आम्हाला तणनाशक मारली, हां, ती फायद्याचं आहे का तोट्याचं? ह्यांचं म्हणणं आहे तणनाशक मारावं का न मारावं? तणनाशक मारावं का न मारावं? फायद्याचं आहे का तोट्याचं? त्याच्यावर आपण उत्तर द्यायचं आणि सांगा. ऊसाचं वजन येत नाही ही मोठी काय समस्या. फुटपाथ स्पीड निघत नाही ही मोठी समस्या. समस्या काय ऊस? हां, गौतम ऊस माहिती ना? गौतम. ओके, त्याच्याकडे समस्या काय? ऊसात असं आला असं कुठे कसं उंदीर लागते. ओके, ही मोठी काय? ऊस पडतो आणि उंदीर लागतात. फुटवेली पण म्हणते त्याचा ऊसात हार्वेस्टिंग समजा 11 महिने होते. 11 महिने पुढे हार्वेस्टिंग होतो. ऊस लागले नसतं 3 महिन्याच्या आत तोडावा पाहिजे. 3 महिन्यात मोठी बरं झाली पाहिजे. हां, यांचं म्हणणं आहे की जीव साखरला तुटणार आहे. त्याचा 3 महिन्यात कार्यक्रम झाला. तेवढं होत नाही की तुम्हाला पाहिजे. ओके, काय मिळणार 100% ऊस लहानचा फुटकिडीचा प्रॉब्लेम. मोठा झाल्यानंतर ते लाल रेषा होतात. मोठा झालं लाल रेषा पानावर येईल. पानावरती नाही, कांड्यालाच. ओके, माझा एक प्रश्न आहे. समजा आपण 10 फूट वेळ धरून चालू. हां, 10 फूट वेळ एका बेटाला 10 फूट. हां, तर ते 4 दिली. 4 बाकीचे जे आहेत का नाही मरते. कशामुळे? यांचं म्हणणं काय? एका बेटाला ऊस बांधायच्या आधी 10 फूट वाजतात, बांधले की 4 6 गाडी झालेलं. हा मोठा प्रश्न आहे. पाण्याला लेट झाल्यामुळं ऊसात कोळाचं प्रमाण जास्त होतं. कोळ वाळून घेत नाही. हां, म्हणजे ऊस चांगलं की पण टाकायचं नाही गेला त्याचं वय झालं की त्याचा कार्यक्रम होतो. ऑगस्ट सप्टेंबर आता ऑक्टोबर या कामामध्ये ऊसावर फरक पाहिजे. आता आम्ही नाही ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर त्याच्यामध्ये काय होता तांबेरा ही कुठली काय समस्या आहे. त्याच्या ज्या पिकावरती पाण्याचा रोग असतो त्या पिकाचं उत्पादन 50% कमी केलं असतं. ओके, आमच्याकडे वाळवीचं आणि हुंडीचं प्रमाण जास्त आहे. वाळवी आणि हुंडीचं प्रमाण जास्त आहे. ओके, तुमचा माझा प्रश्न लक्षात आला. पाठीमागे सगळा उकरून आहे पैसे काय असतं पण सुविधा पुढे तेवढंच पाणी घ्यायचं. तेवढं जेवढं किलो असेल तेवढं कमी कमी 4-5 तास त्या पाण्यामध्ये जसं आपण भाजी शिजवायची जशी भाजी शिजवायची आणि 50% पाणी आटलं त्याला किती टक्के पाणी? 50% पाणी आलं ते 50% पाणी त्याचं आणि पाठ पाण्याचं सोडून द्यायचं. हे कसं काम करा? फुंगली खूप चांगल्या प्रकारे काम करा. म्हणजे याला पैसे लागतात का? बरोबर, लागतात का? आज तर कुठल्याही विषयावर करता आले कुठल्याही कंपनी सांगितलं का की रुईट आणून मस्त पैसे शिजवा आणि हलगडी बनवायचं पाठवा सांगितलं का? जर एक कुठे तोपर्यंत तुमच्या हातामध्ये आता जर एखादा 80 शेतकरी असेल असं होतं का? हाय म्हणत नाही 80 असेल तर त्याचे माझ्याकडे उपाय आहे स्पेशली भूमीसाठी. त्यासाठी स्पेशली भूमीसाठी पावडर सगळी आपण थोडी खायची खरंच खायची. काहीच होत नाही, काहीच होत नाहीये. पण ही औषध पडल्यापासून 15-20-25 दिवसामध्ये भूमीचा कार्यक्रम करणं म्हणजे करणं. किती दिवसामध्ये? आम्ही मला उद्या जैविक औषध जैविक थोडा काय लागतो? येळ लागतो. तर काय तुम्ही कार्यक्रम करतो समजा मी 1 जून लावली तर पहिल्या डोस किती दिला? 1 जूनला. नंतर 1.5 महिन्याच्या अंतराने दुसरा, नंतर 1.5 महिन्याच्या अंतराने तिसरा. अशी डोस आपला 1.5 ते 2 महिन्याच्या अंतराने आपल्याला 2 डोस द्यायचे
आहे. कशाचे? हे औषध याचं नाव आहे बकासूर. नाव काय? बकासूर. आपल्या भागात औषध काढलेलं आहे. नाव काय? बकासूर. हे माणसाने खाल्लं मरत नाही, गाडून खाल्लं मरत नाही, सगळे सिद्धी करवं जागेवर करते आणि सगळ्यात महत्वाचं कुंडलीचा कार्यक्रम करते. याचं प्रमाण आहे एकरी 500 ग्रॅम. एकरी 500 ग्रॅम 200 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये काय 500 ग्रॅम टाकायचं आणि कुठं सोडायचं? पाणी पाण्यात. कशात? हा पाण्यात सोडायचं. 200 लिटर आलं त्याला हलवा बसवायचा आणि टिपी टिपी प्रकारामध्ये सोडून द्यायचं. असं लागत गेल्यापासून कमीत कमी किती सोडायचं? 3 वेळा. 1.5 महिन्याच्या अंतराने 2 महिन्याच्या अंतराने 1.5 महिन्याच्या अंतराने 2 महिन्याच्या अंतराने सोडू शकता. हे खूप अप्रतिम रिझल्ट याचा आहे. याच्या आधी तो आपल्याला काय सांगितलंय? फ्री त्याला पैसे लागतात. त्याला काय लागणार? हा 5 पैसे करा. उलटी पैसे घेणार मग तो पेड करा, हे करा, तो करा, हे करा. विश्वास लागणार. मला काय म्हणतात अशी किती आल्याने किती गेले. पण आमचा एक कार्य वैशिष्ट्य मित्रांनो इथं याला म्हणायला काय वाचा शेती तुमची आहे. आपण खात्री आणि घ्या फक्त आमच्या काय ठेवायचा? विश्वास. उत्पादन वापरले काय ना रिझल्ट. तुमचा काय वाटतं? आमचा विश्वास. उत्पादनाला गंभीर मिळणार आहे, उत्पादन मिळणार आहे, यश मिळणार आहे, वाटणार आहे. शेतकऱ्याच्या कामाला मिळणार आहे, योग्य न्याय मिळणार आहे, जमिनीची ताकद आणि पिकाची श्रीमंती राहणार आहे. शेतकरी भारताच्या चेहऱ्यावरती समाजाचा हसू येणार. फक्त तुम्हाला काय ठेवाल? विश्वास. तुम्हाला काय विश्वास ठेवा? एकच महिना म्हणजे एका वेळेस आम्ही थोडं दूध करून पाणी करून टाकलं. एक महिना वाटलं लय चांगली बिझनेस खराब आहे. आपलं पत्त्यापुरती आणि पत्त्यावरती पत्त्यापुरती वापर आजपर्यंत झालं की ज्यावेळेस 1960 साली भारतामध्ये हरित क्रांती झाली. ती साली 1960 साली त्यावेळेस भारत सरकारने ज्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट बनवायला दिलं कशाचं? खतांचं. आणि जन्म विकायला परमिशन दिली त्यांना. जन्म घ्यायला परमिशन दिली. असं शेतकरी बांधवाच्या काळामध्ये 1960 साली काय सांगितलं की रासायनिक खत कुंडी लावायचे, सेंद्रिय खत जैविक खत गावखत भरून द्यायचं आहे. ऐकायला गेलं उलट. काय झालं? सेंद्रिय खत गावखत डिजिटल कोमट खत वापरत कुंडी लावलं आणि रासायनिक खत एवढं टाकलं की पूर्वी एक 10 वर्षापूर्वीचा काळ आहे. 10 वर्षापूर्वी एका वाडीवर सुद्धा पाऊस पडला त्या मातीसोबत उडायचा माती सोबत यायचा. काय झालं? हवे केमिकल जमिनीत केमिकल 30 वेळा. मसूर गावामध्ये मागच्या 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी कॅन्सरचा पेशंट सापडत नव्हता. आता सगळा प्रॉब्लेम जगात किडनीचा प्रॉब्लेम आहे, शुगरचा प्रॉब्लेम आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, कॅन्सर आहे, काय प्रॉब्लेम आहे काय कशाचा दुष्परिणाम? कशाचा? केमिकल 30 वेळा. आपण मंडळामध्ये टमाटर आणलं त्याच्यामुळे असं सांगायचं आहे. असं टमाटर आता आपल्या दिवशी कुठलेही केमिकल औषध त्या घरातून बाहेर पडायला 10, 15, 20, 25, 30 दिवस 35 दिवस 1 महिना 2 महिने लागतात. त्या आरोग्य आपल्याला काय पोटमध्ये काय झालं? ज्या माणसाला कुठला आजार नव्हता आपल्याला तो ह्या माणसाला परिस्थिती दिसत नाही, नाव दिसत नाही, मुख्य दिसत नाही, नाव दिसत नाही, कुठलं दिसत नाही, ती माणूस खायला आलेला आहे. कशामुळं? केमिकल आणि केमिकल. खरे खोटे भारतामध्ये तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये स्पेशली कॅन्सरचे काय हॉस्पिटल आहे. ती सांगतो दूध काय सांगतो कॅन्सर एवढा खतरनाक रोग आहे ती मोठ्या माणसाला होतच नाही. ज्याच्याकडे पैसे आहे त्याला होत नाही. ज्याला माझ्या खायची माणसं दे त्याला होते. खरे खोटे माझ्या शेतीमध्ये 18 वर्षाला रोज शेती घेतोय. मला एकच कळलं लई जरा पैसा त्याला कॅन्सर नाही काय ते बरोबर. आणि ज्या मुलीवर काय झालं? कॅन्सर झाला. त्याची मुलगी वाटली आहे. आता काय झालेला आहे? तर रोज बीपीची गोळी, शुगरची गोळी, बीपीची गोळी, शुगरची. खरे खोटे आता सध्या आपल्याला असे क्षेत्र जे 5 क्षेत्र असतात त्यात 5 मिनिटं फक्त ते पाहिजे सुद्धा असतात. ज्याच्या फक्त गोमूत्र मारायचं. काय करायचं? गोमूत्र मारायचं. मी खराब असा कुस करून द्यावं खरायचं औषध ना ती मारायचा. योग कसा मोठा करायचा? निसर्गाच्याच गोष्टी कंट्रोल करायचा. ती वस्तू खायची. माझ्याकडं खरे खोटे नक्की खरे खोटे. तुम्ही हुंडीचं टेन्शन सोडा. ती कोणा सोडा?
पॉइझन काय समजायचं तसं तुम्ही कुठे खत वापरा त्या बॅगवरती पाठवून काय रे पॉइझन ते पण आपण ते बघत नाही. आपलं काय चालू चुलत समोर निघा आयला माझा 5 वर्ष कसं जर आवडत चुलतरी ज्या वेळेस ऊस काढायचा त्याच्या दोन वेळी ताक करणार त्यांच्या करणार ताक करणार त्यांच्या करणार काय कुठे ती बघतं का नाही 100% निघाला पाहिजे ज्या 100% काढायचं काय ज्या 100% काढायचं आता तुझ्या एक जुना लागत होती बरोबर ना पहिलं काढायचं कुठलं होतं पहिल्या वर्षात म्हणलं पहिल्या वर्षी खुशाल मग एक जुना लागत नाही त्या करायला तुम्ही कुठं असतो खरंच हां किती महिने 3 महिने असतं का जर असं तर तुम्ही त्या ताक काढायला त्यांच्या ताकाला त्यांचे किती दिवस लागतात 45 दिवस किती दिवस इसकरण्यापासून गाडीवर फक्त 45 दिवस लागतात एका एकाला 10 ते 12 हजार ते एकाला 10 ते 12 हजार हा जर 10 ते 12 हजार खर्च केला आता त्यांच्या किंवा ताक हे केलेलं पीक करायचं ही जर केलं तिथंच तुमचा विष्णू तिथं वाढलाय विष्णू वाढलेला आहे पण ही जमत करायचं काय करायचं आलक्षणा त्याला इथंच लागत नाही नागरिकांनी शिकलेलं पाहायचा वापस राहायचा इसराचा 2 पाहिजे पाहिजे तुम्ही बघा 60 80 गेलेला आहे काय केल्यामुळं हा ते किती दिवसात बांधतो ऊस किती दिवसात बांधतो कायचं 3 कायचं 7 कायचं 4 कायचं 7 काय 5 बांधतो बरोबर ना काय असेल तुम्हाला अंदाज नाही का हे कमी 4 महिन्यात बांधतो काय ना मार्का तिकडे जा खर्च झालं का झालं ऐकतं का ते लक्षात आलं बरं त्याला असं काय कोटी रुपये खर्च झाला का लय जर एखादा बी आणलं 2000 2500 3000 4000 5000 बी जाऊ शकतं पण हे जर केलं तरी तुमचं विष्णू वाढू शकतो पण आपल्याला मानसिकता पहिली चेंज करावी की शेतात पाऊल फिरली 4 कोंबडा असतो ना 4 कोंबडा 4 कोंबडा इकडं ऊस आहे इकडं फुल आहे आणि इकडं कसं ते कसं बोलतं कसं बोलतं पानावर कळतं शेणाचं चालतंय आता हे कोण बोलू शकतो जसं ज्या शेतकऱ्याचं लेकरावरती बायकोचं प्रेम असतं ज्याचं शिकली प्रेम असतं कळवून सांगतो साहेब इथं फेरस कमी आहे खाली जिंकून कमी आहे इथे झालं इथं लावण आहे इथं जड आहे इथे झालं खरं कुठे एवढं लागेल कोणाला शेत का हेच नाही जुबी नका कारण तिथे तर कमी होईल ना बरोबर ना सगळ्यात की तुम्ही लोक आमच्या आशेपाडीसाठी काय करा काय ठेवा 20 वर्ष काय ठेवा फक्त आमच्या पाडीसाठी 1 महिना तुमच्या प्रॉपर्टी काय द्या संधी काय द्या संधी 1 महिना तुमच्या प्रॉपर्टी जरी असण्याचं बाजार करून टाकणार म्हणजे दाखवा पहिली गोष्ट ती जर तुमच्या प्रॉपर्टी आलं काय करायचं समजा या औषध आहे एक्झाम्पल या औषध काय करायचं पिऊन दाखवायचं आणि मग बघा यायचं आज कसं काय दाखवायचं त्याप्रमाणे पिऊन दाखवा मग औषध घ्यायचं चांगलं वाईट ते मला शादी काय तर मला काय सांगितलं बरं का आजपर्यंत कुठल्याही सरकार मान्य कंपनीने विदाऊट सरकार मान्य कंपनी पिऊन औषध फवारा सांगितलेलं नाही जगातली पहिली कंपनी जगातली भारतातली जगातली पहिली कंपनी काय सांगते आमचा माणूस आमचा यंत्र आमचा प्रतिनिधी औषध पिऊन दाखवणार आणि दुसरा रिझल्ट आपण पैसे पण देणार पैसे काय देणार आजपर्यंत कुठल्या माहिती दिली का रिझल्ट मिळाले पैसे परत रिझल्ट मिळाले पैसे परत रिझल्ट मिळाले पैसे परत तर किंवा काय म्हणा ही खोटं बोलते काय बोलते खोटं बोलते अशी स्थिती आहे तुम्ही काय म्हणा खोटं बोलते इथं ज्या शिक्षकांकडे वापरले काय आहे का काय करायचं यस 2 मिनिटे या 2 मिनिटे अच्छा सर आम्हाला तुमचं नाव काय यस माझं नाव गणेश जगन्नाथ पाटील महासय कुंडाळे वासो कुठलं पीक आहे तुझ्याकडे ऊस पीक आहे 265 किती सात औषध चालू केलं आपल्याला 3 महिने झाले 3 महिन्यापासून काय काय बदल झाला 3 महिने उसाला उंची वाढली पानाची रुंदी झाली झाडाला सोडले आपण स्पेसिस आता सोडलेलं काय रासायनिक चांगलं इंजिनिअरिंग चांगलं रासायनिक व इंजिनिअरिंग मध्ये तुमच्या उसाच्या पानामध्ये उसाच्या ग्रोथमध्ये उसाच्या काळीमध्ये उसाच्या काढण्याच्या अंतरामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचा टाकमध्ये काय होतं जमीन आता केमिकल चांगलं काही रामायण आता तुम्हाला इथं बोलायला माहिती बघला अक्षय पाटील सरांनी रामायण किती कशी
ते आम्ही तुम्हाला दिले पाहिजे. लक्षात आलं? तर तसंच मला लक्षात ठेवलं बरोबर मी आराम केला त्यात थोडं बोलतो खरं बोलतो की जर आज काही समाज केला तर 500,000 पैसे जातात बोला बोला रिटर्न मला रिटर्न बरं सगळ्या मिळेल मला आज आपण रिझल्ट आहे का बरं 500 पैसे तुम्हाला रिझल्ट मिळाला पैसे मला गॅरंटी दिली का दिलेले. लक्षात आलं 800 पैसे काय सांगितलं होतं मी सांगतो तसं वापरा रिझल्ट नाही परत रिझल्ट नाही मिळाला तुमचं मला सांगा मी औषध पैसे परत करा म्हणलं होतं का म्हणलं. मग तुम्ही जर काय ठेवला विश्वास ठेवला काय ठेवला रिझल्ट हाय हाय आणि हाय हाय रिझल्ट सर एवढं तो अजून नाम कसं बोलू शकत नाही नक्की त्या त्याच्यामध्ये तुमचं नाव सांगा कुठं नाव कुठं आलं हां कुठलं पीक आहे केळी काय रिझल्ट आहे वादी दोन प्रयत्नांत वादी वाढलेली दोन प्रयत्नांत असतात वादी वाढली रेग्युलर पेक्षा ₹2.5 किलोला जास्त रेट मिळू शकतो बरं त्याला काय वापरतो तुम्ही आपण हां ₹2 वापरतो कॅल्शियम वापरतो त्याचा काय रिझल्ट आहे त्याच्यामुळे मुलगी एकरी किती असतो एकरी किती ग्राम आहे 250 ग्राम आणि एका एकराचा शाळेत घ्यायचा मुली वाढवण्याचा मुली न बंद पडण्याचा खर्च ₹220 स्वस्त आहे का महाग स्वस्त आहे का महाग खूप स्वस्त आहे तुम्हाला पैसे देते बोलायला बरं आता ह्याचा जर एक विषय घ्यायचा आहे तुम्ही थोडं बोलताय तुमचा प्रॉडक्ट मला दाखवू शकता हो नक्की हो नक्की ओके तर तुम्ही तुमचा प्रॉडक्ट मला दाखवू शकता स्वतःचा नाही का त्यांच्या याला म्हणतात शक्य त्याला एक सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर राजाही मध्ये कोणाला मिळाली शेतकरी राजाला मिळाली ही डोक्यात ठेवा जसं छत्रपती शिवाजी महाराज दानशूर दिलदार होतं तसाच आता शेतकरी राजा काय दिलदार दानशूर आहे काय आहे तर शेतकऱ्याच्या एखादा पाऊस आला तर ती बागाला दिलं पुढे पाठवत मग दिलं असं आलं असं काही असं पण तो कुछ देत नाही नाही तर काय असं मिरची असेल टमाटर असेल देतात देतात म्हणून काय म्हणाले तुम्ही शेतकरी राजा बघा अजून मला प्रश्न जगातला पहिला उद्योजक व्यवसाय कोण आहे खरं सांगा जगातला पहिला उद्योजक व्यवसाय कोण आहे शेतकरी त्याला एकच कळलं पिकवायचं विकायचं आता काय कुठे माझा रिझल्ट आहे का बरं यांनी तुम्हाला रिझल्टची गॅरंटी दिली का काय दिली सांगा हे गॅरंटी मला पिकाचं आणि बाकीची काही मी ते उसात पण वापरले होते ना रिझल्ट आता पेशंटची गॅरंटी दिली काय सर तू वापरले कशाला कुठे वापरला सूचना काय झालं एक यांनी तुम्हाला रिझल्ट मिळाला तर पैशाची गॅरंटी कारण तुम्हाला यांनी त्यावेळेस आम्ही तुम्हाला चांगला सल्ला
विक्री आहे. खरे खोटे यस त्यांनी वापरले तुमचं नाव सांगा. गाव जवळच आहे ना? तालुका करायचं ना? कसं वापरायचं? दोडकेला कधीपासून वापरायचं? लागण केल्यापासून 20 वर्ष झाले. पण आपलं औषध दुसरं काय वापरलंय? नक्की खरं खोटं? मला थोडक्यात प्रमाणात आम्हाला सगळ्याला बघायचं मला आता तिकडे आहे का? नक्की दुकानात गेला का नाही? कसं सर हे तुम्हाला गॅरंटी होती का? त्यांनी मला पहिला पडवता तेव्हा 1,500 औषधं त्यांनी मागितली आपल्या तर मी त्यांना काय म्हटलं तुम्ही पैसे परत द्या पाहिजे तुमचा प्लॉट चांगला आला पाहिजे तेव्हा तुम्ही वॉर्निंग करता तर त्यांना मी 4,500 औषध तर त्यांचा जो पहिला प्लॉट आहे शेवटला कारखान्यापर्यंत शेवटला गाडीपर्यंत हिरवा त्यांच्या ते दुसरे कुणीच राहिले ते म्हणजे कशाला बघतात त्यांचं काय झालं पडत त्याला कुठं होतं टेम्परेचर पंचेचाळीस लागले हां त्याच्यामुळं तुझं एक महिना प्लेट चालला 20 गुंठ्यामध्ये नाही 95 किती गुंठ्यामध्ये 20 गुंठे त्याला आपलाच 7,500 रुपये खर्च झाला. त्याचं पण गेला काय नाही सोडलं ओके म्हणजे रिझल्ट 100% आहे काय अडचण आहे. राजेश शेतकरी बांधवांनी आपले रामाची खतं वापरली वापरत काय का वाढत उत्पन्न कमी होतं वाढत खर्च कमी होतं वाढत त्यांनी जे केल्यामुळं त्यांनी ज्याच्या शेतकऱ्याला काही नाही ज्याच्या कस्टमरच्या माल खरेदी केलाय त्यांनी पाप केलं करून घेतलं त्यांनी मला 2 कस्टमर त्या खालीवाले दिले ते सचिन शिंदे सचिन शिंदे सर त्याचं नाही का काय समृद्धी वायुसमृद्धी शक्ती आणि आता तरकारी किती होत आहे आता सोडायला आता घ्यायचं बरं महिना झाला चालू होता बरं काय प्रॉब्लेम परत म्हणजे रासायनिकपेक्षा चांगला आणि रोगाला बळी पडत नाही आणि आपलं फवारणी जास्त नाही खर्च नाही लक्षात आलं याचं म्हणणं काय रासायनिक खर्चाचं कमी रोगाचा बळी पडत काय ते मोठी पण गेलं तर काय फरक पडतो पानात कांडी वाढली ऊस वाढला पानात फरक पडलेला आहे पाणी झालेला हो लक्षात आलं का आलं का ओके म्हणजे आपण भरपूर शेतकऱ्याच्या निवडून वापरलेलं याचा तेलाचा काय ठरलाय इस्वास काय ठरलाय इस्वास ठरला सगळी वापरले आमच्याकडे तिसरं पीक किती गाड्या असेल 5-6 गाड्या दिवस त्याला आपण किती रोज देणार त्या औषधाच्या अर्धा सोडलं अजून 10 फूट 12 फूट आणि 15 फूट आलं आलं किती प्रमाण शब्द मिनिमम 8 नंतर किंवा 10 किंवा 12 किंवा 15 किती महिन्यामध्ये आता तुम्हाला कसं माझा मोबाईल दिलो आहे ना टेन्शन घेऊ नका आमच्याकडे वरचे 20% औषध आहे टेन्शन घेऊ नका आमच्यापासून 20% करा तुमचा अशा वातावरण सुद्धा 7व्या 8व्या 9व्या 10व्या 11व्या 12व्या 13व्या सुरू म्हणजे तुम्हाला टेन्शन घेऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला 8 महिन्याचे काय करायचं फुटवे काढायचं फुटवे करण्यासाठी काय करतो आपण केमिकलचा बारा करतो कोणत्यावरती कुठे आमचे खतरनाक प्रोडक्ट आहे एकदम खतरनाक त्याचं नाव आहे ज्ञानशक्ती ऑलिव्हर ज्ञानशक्ती ऑलिव्हर याचा 40 गुंठ्याचा एका एकराचा 8 10 12 15 काढण्याचा फक्त 1180 रुपये स्वस्त ग्राम आहे स्वस्त आधी करणार अनुभव तुम्हाला वापरला लक्षात आलं हा याची कमीत कमी आपल्याला 3 डोस करायच्या 2 मध्ये रिझल्ट येतो पण जर वाटलं त्याला खूप कमी आहे तुम्ही तिसरा करू शकता कधी करायचा उसाची लागण केल्यापासून 30 दिवस झाले लागण केल्यापासून 30 दिवस झाले किती दिवस 30 तिथून पुढे आपल्याला 75 दिवसापर्यंत
15 15 15 15 किती डोस हे तुमचं टार्गेट असतं कशाचं फुटप्रिंटचं किती दिवसामध्ये 2.5 महिने 25 दिवसामध्ये किती करणार मिनिमम 8 10 12 15 याचे रिझल्ट 30 रुपये झाले तुम्हाला असे शुल्क वाटप पडणार नाही पण हे कसं आहे काय वाढवलं फुटबॉल हे दिलं जाते आणि याला युरिया क्रिया काय टाकायची गरज नाही किती डोस करावतील कमी किती करावतील 3 डोस करावतील एक डोस किती सेकंदाचा 1180 टक्का मागे त्याच्यात 2.5 महिन्याच्या पुढे 2.5 महिन्याच्या पुढे काय करण्यासाठी स्टंप जाड करण्यासाठी ओके त्याचा खर्च आहे त्याचा एका एकराचा किती गुंठ्याचा एका एकराचा 40 गुंठ्याचा 1470 रुपये स्वस्त आहे का महाग ओके आता एकदा थाप लावली कशाला उसाला थाप लावली कशाची माती थाप लावली थाप लावताना काय करावं लागतं कोणत्या कृती जर तुमचा आमचा विश्वास असेल या आमच्या राष्ट्रीय परिसराचा विश्वास असेल तर फक्त उसाला पाणी पक्क्या बांधला फक्त कोबडधर टाक काय टाका कोबडधर किती रुपये पिशवी कोबडधर त्याची 150 रुपयाला अशा फक्त 50 पिशव्या टाका 50 पिशव्या किती गेला 7.5 किती हजार त्याला 7.5 कुठल्या पक्क्या बांधलेला तेव्हा मी काय सांगू माहिती का तुम्हाला झोप लागणारच नाही जर पक्की जर असली जर टाकता तर तुम्ही पाणी गेली तर आता झोप हे आगाव क्या मला माहिती झोप लागणार मी काय सांगितलंय तुमचं मी तुला काय केले घुमवले म्हणजे काय पिशवी टाकली आहे फक्त रासायनिक कुठे टाकली आहे कोंबड खाते टाकली आहे तुम्ही काय म्हणा पिशवी टाकलेली ती कसं पिशवी टाकलेली ही पिशव्या सोबत आवडली नाही कुठल्या बांधलेला पक्क्या बांधलेला त्याच्या आधी काय टाकायची गरज नाहीये आता ज्यावेळेस बांधणी केल्यानंतर बांधणी करताना उसाला कमी किती काढे असतात 2 3 4 5 असतात तर असतात असं काय एकटा उसाने काय झाले बांधणीच्या नंतर तुमचं कॅल्क्युलेशन 14 व्हायचं किती व्हायचं 14 व्हायचं असतं काय बी टाका डावकर टाका रेल्वे टाका कोरडे टाका शिंदे टाका वडी टाका फक्त काय टाकू नका बांधणी केल्याच्या नंतर आता बघा 14 महिन्याचं कॅल्क्युलेशन करायचं फक्त कसं होतं जे 16 महिन्याचं 14 महिन्याचं वेळेला कसं येईल बांधणी करायला तो प्रकार काय करायचं फुटबॉल स्टंप झाला असं विषय त्याचा जर आता राहिलं 14 4 महिन्यात राहिली किती 10 शेवटचे परिमाण काय कारण पाणी बंद करावं लागतं काळात वैद्यकीय करण्यासाठी बरोबर राहिली किती 9 महिने किती राहिलं 9 महिने फक्त दर महिना थोडं दाखव इकडे तिकडे बघायचं कोणाचं ऐकायचं नाही दर महिन्याला हे नाव आहे ऊस स्पेशल ज्ञानशक्ती ऊस स्पेशल हिरवं कॅट कसं काय हिरवं नसतं तो पीक बांधला बरोबर ओके ज्ञानशक्ती ऊस स्पेशल हे बांधणी केल्यापासून ऊस फुटायच्या 1 महिना आधी दर महिन्याला केंड दर महिन्याला किती दिवस सोडायचं तुम्हाला 9 महिने हा फक्त सरकारला विनंती करायची हात जोडून ही विनंती काय करायची की वाढायचं काही काय असते टोळी काढी काय असते टोळी काढी त्या काढण्याचा चिकटे बनवायचा काय बनवायचा चिकटे बनवलं तर खूपच जागा ठेवायची काय करायची खूपच जागा ठेवायची आणि मग आपल्या डान्स करायचं आणि त्या चिकटेचा फोटो जीपीएस कॅमेराला तुमच्या मोबाईलमध्ये काढून ठेवायचा कुणाच्या मोबाईलमध्ये तुमच्या कसला जीपीएस कॅमेरा यामध्ये एडिट करता येत नाहीये आणि 3 दिवसात जायचं जिथं चिकट लावले जिथं कॅमेरा फोटो काढलाय तिथं फक्त जाऊन बघायचं किती काढल्या वाढल्या आता उसामध्ये कुठली संस्था काम करते बीएसआय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांच्या शास्त्रज्ञांच्या नियमाप्रमाणे त्यांच्या अनुभवाच्या नियमाप्रमाणे महिन्याला उसाला नवीन काढल्या किती येतात त्यांच्या नियमाप्रमाणे 2 सव्वा 2 2.5 लय जर पोहोचला असेल तर 3 लय जर पोहोचला असेल तर 3 बरोबर ना हा आता हे काय आहे काय या कसं ऊस स्पेशल कुठलं ठीक आहे काय लावायची सिगरेट काय लावायची कशासाठी नाही तुम्हाला कळलं पाहिजे की अक्षय पाटील सरांनी मला घोडा लावलाय आम्हाला सांगण्यात केलेलं आहे कळलं पाहिजे काय पाहिजे ड्रायव्हर कुठे आता सिगरेट तुम्हाला कळलं
माहितीपर्यंत आपल्या औषधाचा 8,000 चला तो एक 12,000 रुपये खालचा कुठला आळवणीचा किती झाला 32 रुपये आणि वरचा 15,000 रुपये किती झालं लक्षात आलं का एवढंच तुम्ही जे काही तुमचं आहे त्याच्या 15 20 25 क्रॉस करू शकता पण पाणी वगैरे सोडायचं आता तुम्हाला आपल्याला पाऊस करू कधी पाऊस किती महिने पाणी द्यावं लागतं 3 महिने पाणी द्यावं लागलं तर 3 महिने पाणी द्यायला काय करायला काय होतं बारीक पडतं पाण्याचं काय सांगितलं शिवची गाडी काय होती बारीक 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 ही पण अशी सगळं का हे जर निवडून दिलं तर गाडी आपण पडणार नाही अजून सगळ्यात महत्त्वाचं हे सोडल्यापासून तुम्हाला 10व्या 12व्या 15व्या दिवशी चिकटे कमी चिकटे त्या चिकटेमध्ये कमीत कमी 1 सेंटीमीटर वाढ किती सेंटीमीटर 1 सेंटीमीटर एवढं आलं हे इंच म्हणलेलं नाही हे काय झालं पेरेची जाडी दुसरी गोष्ट वाड्याच्या चिकटेच्या खालची गाडी असते ना त्याचा टेपनी माप घ्यायचं टेपनी माप स्वतःच्या गाडीचं असेल किंवा 5 इंचाची गाडी असेल वरची गाडी खालच्या गाडीपेक्षा 1 इंचाने वाढायला असतं म्हणजे असतात गाडीचं अंतर पेरेची जाडी आणि सगळ्यात महत्त्वाचं 3 गाड्याच्या ऐवजी 4 गाड्या 4 गाड्याच्या ऐवजी 5 गाड्या म्हणजे एकूण जर गाड्या जर म्हणलं वाढल्या असं 9 महिन्याच्या नंतर तुम्ही 18 गाड्या वाढल्या 18 गाड्या जर वाढल्या किती महिन्यामध्ये एक्स्ट्रा वाढल्या ना रेग्युलर पेक्षा तर 18 गाड्यांचं एवढं झालं किती पुढे झाला एवढा तरी एवढं नको जास्त लिहिलो काय म्हणा एवढा आता एवढा वस्तू किती ग्रॅम भरू शकतो ग्रॅममध्ये ग्रॅम नाही काय किलोमध्ये इनक्लूड झाले तर 300 ग्रॅम 400 ग्रॅम 300 ग्रॅम आला तुमच्या एक दिवसामध्ये 40,000 50,000 60,000 हिशोबाने 40 होत आहे 40 × 3 4 ते 12 टन वाढला कशाला वाढला फक्त एक्स्ट्रा गाड्या वाढल्यामुळे 12 टन आणि साईड वाढल्यामुळे 17 टन किती वाढला 2 टन आपण गेला पुढे नाही किती जवळ गेला 25 वाढवू शकतो फक्त आमच्या पुन्हा ह्याचं काय करायचं जसं तुम्ही तुमच्या संख्येवर विश्वास सुद्धा नाही ठेवता तसं आमच्या आक्षेपावर विश्वास ठेवता की मला हीच सोडायचं हीच पण तुम्हाला काय पाहिजे रिझल्ट लई दिसत नाही कमी दिसत काय पाहिजे रिझल्ट तो रिझल्ट काढायचा आपल्या पाहिजे आक्षेपावर करायचं फक्त तुम्ही त्यांना 1 महिना तुमच्या प्रॉपर्टी द्यायची काय द्या संधी द्या पहिली गोष्ट ते तुमच्याकडनं व्हिजिट घेणार नाही प्लॉट व्हिजिट घेणार आपण पैसे कसं मागणार आहोत परस्पर काय मागणार करायचा प्रश्न आपल्याला कास्टमर तांब्याला अमुकाला परताला किती कसं देतो दर महिन्याला याच्यामध्ये ऑल डिटेल्स कळलं ऑल डिटेल्स सगळं दिलेले म्हणजे तुमच्या वस्तू दर महिन्याला काउंटरला काय करणार भरून काढणार काउंटरला भरून निघली मुलीकडे चालली तर रोग येईल का येणार म्हणून मी आता काय झालं का अख्ख्या भारताला शेतकऱ्याचं एकदा कमानी केली डायरेक्टची गरज पण करायला कधी येते शेवटी ऊस भरायचा त्याला 5 रुपये यावं लागतं त्याला एवढं ट्रॅक्टरवाल्याला एवढं ऊस भरणारा एक ड्रायव्हर रुपये भरावा ती म्हणजे 20 रुपये सांगत ट्रॅक्टर तुम्हाला किती दिलं नाही किती सलाह दिली काय दिलं दर वेळेला सोडावं किंवा तुमचं म्हणलं 3 महिने सोडून द्या कशाचं त्याचं तुम्हाला वाटलं की माझ्या गावात आसपास ड्रोन फवारणी करा काय म्हणते ड्रोन एकरी फवारायचा कुठं 500 कुठं 600 कुठं 700 कुठं 800 ठीक आहे असेल हे त्याचं आपलं प्रोडक्ट बघा नाव काय कसं नाव आहे कंपनीचं नाव काय वाचलं आणि प्रोडक्टचं नाव कंपनीचं ही पिऊन टाकून बघा आता लगेच नाही होते हे फक्त एक आहे सगळे कधी फवारायचं ज्या वेळेस वाटतं आम्ही खाल्लं औषध देऊ शकत नाही त्यावेळेस 2 लिटर करायला फवारणी करावी लागेल याचा खर्च 455 रुपये एका वेळेला किती हा आणि त्याचा किती आहे 2 दिवसात औषध वस्तू काय करून मागे लक्षात आलं एका लिटर आधी वापरायला म्हणजे बस 30 जाते मागे जाते तुकडं जाते पांढरे मासे जाते डाळीमध्ये तेल जाते हरड जाते उजव जाते पिकाच्या निवड तुम्ही चांगल्या प्रकारे काम करते वर्ण मारू शकता खालून सोडू शकता मला एकच प्रॉडक्ट सांगायचे मार्केटमध्ये ज्या कंपन्या काम करतात त्या कंपनीचं प्रोडक्ट मॉलिक्युलर रिपीट चालत नाही रिपीट म्हणजे काय त्याच मॉलिक्युलरची प्रॉडक्ट ऍड करू शकत नाही तुमच्याकडे पहिलं औषध तर 30 आपल्याकडे फेल करते लक्षात आलं काय बरोबर आहे म्हणजे निमतेल करत निरंतर काय बरोबर
नीम तेल, गरम तेल, तिळ तेल, एरंड तेल. केमिकल आहे का? आहे का? लक्षात राखा मला म्हणजे जगात पहिलं औषध आहे याच्यासारखं औषध सुद्धा मार्केटला मिळणार आहे. आणि एका एकराचा याचा खर्च आहे फवाऱ्याचा फक्त 300 रुपये. स्वस्त का महाग? स्वस्त का महाग? अवलय स्वस्त आहे. शेतकरी कसं रुपयाचा वापरतो पण आमच्या बँकेवर विश्वासाच्या तुम्ही शेतकऱ्यांना 100% काढू शकत नाही. आणि सगळ्यात पहिलं काढायचं याचा ज्या ठिकाणी मुली बंद पडतं सांगेस मुली बंद पडते मुली पाळी पडते मुली तांबडी पडते आणि तांबडी पट्टी काय तरी काय अन्नसाठावरती जात नाही. त्यासाठी दर महिन्यात एकदा उसाचा आहे महिन्यात 2 वेळा दर महिन्यात उसाला 2 वेळा 15 दिवस एकदा सोडायचं. एकरी खर्च आहे फक्त 220 रुपये. स्वस्त का महाग आहे? स्वस्त का महाग आहे? फक्त आमच्या काय ठरवलं? काय ठरवलं आमच्याकडे? काय ठरवलं? विश्वास ठेवायला आपल्याकडे प्रोडक्ट नाही खत्री ते खत्री प्रोडक्ट सांगायला तर आपण होणार नाही. पण मला तुम्हाला काय सांगायचं तुमची काही शंका असल्या पुरा प्रोडक्ट पण आमचं शुल्क वापरायचा प्रयत्न. शुल्क म्हणजे काय? ऍटलीस्ट मायनस शुल्क वापरा. त्यात तुम्हाला काय कळत? फरक झालं. तुम्ही एक डोस केला रिझल्ट नाही का? 10-20 दिसतं काय अडचण नाही. कसं काय करायला माझा जुलूम सांगितलं तुम्ही लोक आमच्या मार्फत काही प्रोडक्ट असतात प्रोडक्टचा आमच्याकडे प्रोडक्ट नाही का? आमच्याकडे लोहाकी नावाचे प्रोडक्ट लोहाकी नावाचे प्रोडक्ट तुमच्या मागे काय रिश्ते गाडी काय तुमचे नाटक बोलवतो ना पण असं बसलं काय साथ आणि त्याचा प्रोडक्ट आहे लोहाकी नावाचं प्रोडक्ट आहे. खतरनाक रिझल्ट आहे. फक्त वापरायला गरजेचं आहे. मी हे सांगतो आमच्या औषधाला तुम्ही कोंबडा खताचा शेणखताचा गाव खताचा इंडी खताचा बळीचा सपोर्ट दिला तर रासायनिक आणायची टाकायची काहीच गरज नाही. आमच्या गाडीवर आलं मी जर रिएक्शन वापराय तुला मला माहिती आहे तुम्ही एक महिना माणसाला प्रोडक्ट बोला एक महिना तुम्हीच म्हणा त्याच्या जेवढी खतं वापरली पण काळजी आली आहे नाही खतं वापरली प्रमाणे आला नाही अमुक केलं तुम्ही कंट्रोल झाली. सगळ्यात महत्वाचं एक म्हणलं तुम्ही पाऊल ठेवायचं तुमच्या रानामध्ये तुम्हीच म्हणा खाली पाऊल जातं रानात पाऊल पडलं तर जमीन काय तुमची भुसभुशीत झालेली खरे खोटे ही सगळे औषध सगळी भुसभुशीत करा. टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे एक पीक आहे NPK म्हणजे काय? नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश. हे तुम्ही उसाला 2 महिन्यात एकदा 2.5 महिन्यात एकदा 3 महिन्यात एकदा सोडू शकता. याचं काम काय? तुम्ही तुमच्या जमिनीचे एक्सप्लेन आहे म्हणजे काय करता आणि सोडून पाहिजे अपडेट करून पीक एवढं देणार की तुम्हाला परत टाकायची गरज पडणार नाही. आपल्याकडे किती प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे करायचं विश्वास ठेवा. प्रोडक्ट आपल्याला द्यायचं प्रोडक्टचं टेन्शन घेऊ नका. दुसरं टेन्शन घेऊ नका. दुसरं मला वाटलं मला निघत आहे दुसरा काही गेल्या निघत आहे स्पेशल प्रोडक्ट आहे रामा मॅजिक नाव काय? रामा मॅजिक स्पेशल असं काही मला पण ज्या उसाच्या रानामध्ये उसा ऊस केला निघत नाही. उसाचा रान दबला असेल निघत नाही. उसाचा रान हवामान असेल तर निघत नाही. त्याच्या हास्यवरचा फरक आहे. जर आपल्या केंद्रात नाही असं वाटायला लागलं तर अक्षय पाण्याचं तुम्हाला वाटलं खाल्लं सोडायला पुन्हा खाल्लं सोडायला पाहिजे तेवढं थोडं या वाटेने काही ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक केलं 30 फोटो काढले पण आपल्याला 12 फोटोचा भेद नकोय 12 फोटो का सरासरी 5,000 रोड लावलं 5,000 रोड पहिले 12 फोटो हे झालं 60,000 दिवस संख्या आहे. 60 मध्ये पहिल्यांदा मला ती म्हणले काय 10 दिवस आलं 6 गायब माझा शब्द आहे 10 मध्ये एक जाणार नाही तर शेड्यूल आपण असं तर 10 मध्ये 2 गेलं तर आणि शिल्लक 8 पुढे किती झालं 40,000 काय झालं ऊस झालं 40,000 ऊस सिंपल केलं सिंपल 40,000 ऊस 1 किलो जर आणलं तर 40 टन 100 किलो 50 टन 1.5 किलो आणलं तर 60 टन 1.5 किलो आणलं तर काय 2 किलो आणलं तर 80 टन 2.5 किलो आणलं तर 100 टन 3 किलो आणलं तर सांगायचं का आमचं जे औषध आहे स्पेशल हे कसं आहे का ऊस पाचल्यापासून काढल्यानंतर पेरेची जाळी काढल्यानंतर पेरेची जाळी काढल्यानंतर पेरेची म्हणजे काय स्पष्ट बघायचं स्पष्ट काय वाढीसाठी आणि जाळीसाठी वाढीसाठी आणि जाळीसाठी वाढीसाठी जाळीसाठी प्रोडक्ट यूज केलं तर
इथं मग तो बाळाशिवाय पाळा दिसतात सिगरेट प्रवाह पाहिजे तुम्हीच म्हणणार अक्षय पाटील सरला अक्षय पाटील सर इकडे या. तुम्ही उद्या स्टेशनची इथं आल्या शिकवणार 3 गाडी घ्यायची काय म्हणजे 3 गाड्या पैसे परत ऐका मला माहिती शाखा रिझल्ट आहे पण मी आता काय सांगितलंय किती गाडी घ्यायची काय सोडायचं नाही फरक पडला तर पैसे परत वाढताना 4 वाढणार वाढताना 5 वाढणार वाढताना 6 वाढणार आहे फक्त शब्दात गुंतायचं आजपर्यंत शेतकऱ्यांनी शब्दात गुंतून स्वतःचं सण केलेलं आहे केलं काय केलं किती गाडी घ्यायची 3 वाढणार किती 4 वाढणार किती 5 आता 4 गाड्या वाढणार नाही फरक पडत आहे रोहित सरचा पाटील सर एका महिन्यात काय मिळालं 4 गाड्या मग रेग्युलर पेक्षा एक दीड गाडी आता वाढली वाढली काय वाढली नक्की मग मी असं पण काय सुचले एक दीड 2 गाड्या वाढल्या तुमचा 28 गाड्या वाढू शकतात फक्त तुम्हाला आमच्या गाड्या वाढलं हे आमचं तर आहे अक्षय पाटील सर काय करायला विश्वास ठेवायला तुमचा आला असो घडत असो काही प्रॉब्लेम असला प्रॉब्लेम सॉल्व करणार म्हणजे सॉल्व करणार तुम्हाला एक विनंती करते ह्यांच्याकडनं सुद्धा फक्त याची नावाची कुठे घ्यायची ना मामाची ना काकाची ना आत्याची ना मावशी असं झालं आणि पहिली उत्तर तर याच्यावर काय लिहिले रामा तिथे काय लिहिले रामा याच्यावर काय लिहिले रामा तिथे काय लिहिले रामा तिथे काय लिहिले असं का तर आपले शेतकरी लेखक असतात बॉर्डर वापरणार रामच टाकणार फक्त ते बॉर्डर स्टिकर काढून टाकणार ट्रेन कुठे ट्रेन आम्ही डोकं लावलं जोपर्यंत वाटे कापत नाही जळत नाही आता किती खिरी सिरं काय माहिती का किती काय सिरं माहिती का आम्ही पाठवलं विठ्ठल रुपयाचा बाहेर बोर्ड बघा रामकृष्ण हरी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तेवढे की आमच्या प्रत्येक प्रतिष्ठेला काय रामकृष्णारी बोलायचं रामकृष्णारी बोलायचं माझा पुष्कळ मुस्लिम देशामध्ये आले 30 वर्षासाठी ठेवणार नाही त्याला काय करून दाखवू औषध घेऊन दाखवून मग मी नाही वाटते तुम्ही कुठे या सांगितलेला इकडे लक्ष द्या परत मला ते आक्षेप पडायचं दुसरी पाठी घेतली काय माझी तीच आहे पाठी काय तीच आहे काय घेतलं काय घेतलं मोदक घेतलं असं बोला अडचण आहे का अडचण आहे का जगातली पहिली कंपनी बाप दाखवला तर शार्प मिठाईचा पण डायलॉग जगातली पहिली कंपनी काय करते खरं आणि खोटं कुठं महागाचं पुढं डोळ्यासमोर मागे बिना पुढे बिना डोळ्यासमोर आता मला घट्टी औषध पिऊन दाखवलं आता ह्याचा रिझल्ट येईल का नाही बरं असं नाही माझं गोमतार भरले आम्ही गोमतार भरू नंतर काय भरू तुम्हाला काय आला पाहिजे रिझल्ट लावून वापरून बघा म्हणजे तुम्हाला पण कॉन्फिडन्स येईल परत आम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही सांगाल म्हणजे आम्हाला एवढं असं असं म्हणजे फोटो काढा त्यांना नाही आणि तो सांगतो पहिले फॉर्म पेमेंट करायची ज्या शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याच्या प्लॉटमधून दुसऱ्या गावात लोक बघायला औषध पडताळाची पेटेंट नव्हता म्हणजे आता काय कळलं दूध करून समजा यांचं गाव टॅक्स पाहिजे की दुसऱ्या गावात सोडायचं ठीक आहे मला गावात काय म्हणा बरं सांगा मॅक्सिमम नाही मिनिमम किस्टन वाढणार म्हणजे वाढणार मिनिमम 60 च्या ऐवजी 80 च्या ऐवजी 100 च्या ऐवजी 120 च्या ऐवजी 140 च्या ऐवजी